8 मार्च रोजी रात्री 1च्या सुमारास शिर्डी हेलिपॅड रोडवर दरोडेच्या तयारीत असलेले 2 आरोपी मिळून आले होते। त्यांच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्यातील मुख्य आरोपी शरद गोटीराम फुलारी राहणार पोहेगाव तालुका कोपरगाव हा फरार झाला होता। जिल्हा पोलीस अधीक्षक येशू सिंधू यांच्या मार्गदर्शनाखाली व अप्पर पोलीस अधीक्षक रोहितदास पवार, DYSP सोमनाथ वाकचौरे यांच्या सूचनेनुसार गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक अनिल कटके व सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील फरार आरोपी शरद फुलारी हा अवसरी खुर्द मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे आहे। पोलिसांनी तात्काळ पथक तयार करून आरोपी फुलारी यास अवसरी येथे जाऊन मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले व अटक करून शिर्डी येथे आणले। पोलिसांनी त्याची विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याचे साथीदार किरण सोनवणे राहणार दत्तनगर कोपरगाव व नवनाथ गोरडे राहणार पोहेगाव तालुका कोपरगाव हे असल्याचं सांगितलं। सदरच्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी यापूर्वीच ताब्यात घेतला असून आता अटक केलेल्या शरद फुलारी याच्याकडून 34 ग्रॅम वजनाचे सोने असा एकूण 1,08,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। याविषयी सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी अधिक माहिती दिली आहे। दिनांक 8 मार्च 2019 रोजी रात्रीच्या वेळेस दरोडा टाकण्याच्या उद्देशाने काही आरोपी आपल्याला हेलिपॅड रोडला मिळून आलेले होते। एकूण 3 आरोपी मिळून आलेले होते आणि 2 आरोपी फरार झालेले होते। तर त्यातील फरार झालेला जो मुख्य आरोपी होता या गुन्ह्याचा सूत्रधार शरद गोटीराम फुलारी राहणार पोहेगाव तालुका कोपरगाव हा गुन्हा करून फरार झालेला होता। सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की तो मंचर जिल्हा पुणे येथे त्याच्या नातेवाईकांच्या घरी गेलेला आहे। त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक आदरणीय सिंधू साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक आदरणीय रोहितदास पवार साहेब, शिर्डी डिव्हिजनचे उपविभागीय पोलीस अधिकारी आदरणीय वाकचौरे साहेब आणि शिर्डी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आदरणीय कटके साहेब यांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार मी, माझे सहकारी, त्यामध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल इरफान शेख, पोलीस नाईक सचिन बैसने, पोलीस कॉन्स्टेबल नितीन सानप, पोलीस कॉन्स्टेबल नितीन शेलार, पोलीस कॉन्स्टेबल अजय अंधारे व ॲडिशनल SP सर यांच्या पथकातील पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद जाधव, पोलीस कॉन्स्टेबल फुरकान शेख आणि पोलीस कॉन्स्टेबल गोकुळदास पळसे, कॉन्स्टेबल भगवान टकले अशा सर्व मिळून तपास पथकाने पंचर येथे गेलो आणि आरोपीचा शोध घेतला। आरोपी मिळून आला होता। सदर आरोपी गुन्ह्यात फरार असल्यामुळे त्याला पोलीस स्टेशनला आणून त्यास चौकशी करून सदर गुन्ह्यात अटक केली असता त्यांनी गुन्हे केल्याची कबुली दिली। सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे। त्याच्या विरुद्ध शिर्डी पोलीस स्टेशन व डिव्हिजनमधील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला या अगोदरही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे। आरोपिताने शिर्डी पोलीस स्टेशनकडील CR नंबर 411/19, CR नंबर 333/19 या 2 गुन्ह्यांची त्या ठिकाणी कबुली दिली। तसेच कोपरगाव शहर पोलीस स्टेशनकडील CR नंबर 30, CR नंबर 91/2019 आणि कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनकडील CR नंबर 30/2019 असे एकूण 4 गुन्हे आरोपीकडून निष्पन्न झालेले आणि या गुन्ह्यांमध्ये गेलेला मुद्देमाल एकूण 34 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आपण रिकव्हर केलेले। सदर आरोपी सध्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहे आणि आरोपीकडून इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः करतो। कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, S9 मीडिया, शिर्डी।